नमस्कार मित्रांनो, आजच्या BMC कायद्याच्या IMP सिरीजमध्ये आपण BMCच्या माध्यमातून आकारले जाणारे वेगवेगळे कर, त्या कराचं नेमकं प्रयोजन काय आहे आणि ते कर कशा पद्धतीने आकारले जातात की ज्याला आपण रेटेबल व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू म्हणतो, पट्टी योग्य मूल्य आधारित कर आहे किंवा भांडवली मूल्य आधारित कर आहे। तर हा जो काही घटक आहे तर तो BMC निरीक्षक या पदाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण BMC निरीक्षक या पदाचं कर्तव्य आणि त्याच्या ड्युटीज आणि फंक्शन्स या कराशीच निगडीत आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न ह्या कराच्या संदर्भातल्या प्रकरणावर येणार आहेत। तर त्यामुळे मग आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये ते कराचे प्रकार, त्याचं प्रयोजन आणि ते कशा पद्धतीने आकारले जातात हे आपण बघणार आहे। प्रकरण 8 त्याचं हेडिंग आहे महानगरपालिका कराधान, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन टॅक्सेशन सिस्टीम जी आहे तर ही प्रकरण 8 मध्ये दिलेली। तर BMC निरीक्षक या पदासाठी जे काही कलम परीक्षकांना दिलेले आहेत किंवा BMCच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं प्रकरण, आणि हे प्रकरण कलम 139 पासून 219 मग पुढे AB 219 AB पर्यंत आहे। त्यामुळे सगळ्यात मोठं प्रकरण आहे, सगळ्यात किचकट प्रकरण आहे। आणि मग याच्या अनुषंगाने जे कराचे जे प्रकार आहेत तर ते कराचे प्रकार आपण पहिल्यांदा बघणार आहे। तर कराचे प्रकार 4 होते, आता कराचे प्रकार 3च आहेत। कराचे प्रकार म्हणतोय, एक मालमत्ता कर आहे ज्याला आपण प्रॉपर्टी टॅक्स म्हणतो, त्यानंतर कुत्र्यावरील कर आहे। तर BMC कुत्र्यावर सुद्धा कर आकारते। खरं तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही, पण तशी प्रोव्हिजन BMC कायद्यामध्ये आहे। त्यानंतर नाट्यगृह कर, नाट्यगृह कर आणि ज्याला आपण थिएटर टॅक्स म्हणतो, थिएटर टॅक्स, आणि त्यानंतर जकात कर आहे। आता जकात कर ज्याला आपण ऑक्ट्रॉय असं आपण म्हणत होतो, तर मग हा ऑक्ट्रॉय हा 2017 पासून रद्द आहे, कारण ऑक्ट्रॉय हा कर रद्द झाला, परत LBT सुरू झाला, लोकल बॉडी टॅक्स सुरू झाला, आणि तो LBT पुढे GST मध्ये विलीन झाला आणि 1 जुलै 2017 पासून GSTची अंमलबजावणी सुरू झाली आणि अर्थात हा कर रद्द झाला। त्यामुळे जकात कर सध्या नाही आहे। तर मग BMCच्या माध्यमातून प्रामुख्याने हे 3 कर आकारले जातात: मालमत्ता कर, कुत्र्यावरील कर आणि नाट्यगृह कर। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा कर कुठला आहे? मालमत्ता कर हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे। BMCला जे प्रामुख्याने जे उत्पन्न येतं ते मालमत्ता कराच्या माध्यमातून येतं। मग आता मालमत्ता कर हा नेमका कसा आहे? तर मालमत्ता कर हा या वेगवेगळ्या नावाने आहे। म्हणजे तो कर एखादी इमारत आहे किंवा एखादी खुली जमीन आहे त्याच्या आधारावर आकारला जातो, मात्र मग ते वेगवेगळ्या हेडिंग खाली आहे। म्हणजे बघा की मालमत्ता करामध्ये जर विचार करायचा झाला तर मालमत्ता कर हा एक हेडिंग आपण घेतलंय, आणि ह्या मालमत्ता कराचे हे वेगवेगळे प्रकार आहेत। येतं का लक्षात? हे वेगवेगळे 8 प्रकार आहेत। आता मालमत्ता जो कर आहे तर तो मालमत्ता कर म्हणजे नेमकं काय आहे? तर तुम्ही एखादी इमारत किंवा खुल्या जागेचा धारण करताय, भले तिथं तुम्ही राहताय किंवा राहत नाही, तर हा कर तुम्हाला भरावा लागतो। मग तुम्ही त्या इमारतीमध्ये राहताय, त्या इमारतीचा उपभोग घेताय किंवा एखादी खुली जागा तुम्ही धारण करताय, तर मग ती खुली जागा असेल म्हणजे मोकळी जमीन ज्याला आपण म्हणतो, किंवा जी इमारत आहे त्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेला पाणी पुरवठा करावा लागतो, तर मग पाणी पट्टी कर आहे। त्यानंतर पाणी पुरवठा हा दैनंदिन खर्च आहे। रोज ते पाणी एका विशिष्ट तलावातून उपसून त्याचं शुद्धीकरण करून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं, हा दैनंदिन खर्च आहे, पाणीपट्टी कर। पण ही पाणी पुरवठा करण्यासाठी BMCला वेगवेगळा भांडवली खर्च करावा लागतो। जे काही पाण्याचं शुद्धीकरणाचे वेगवेगळे प्लांट आहेत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झालेला आहे, किंवा तुमच्या घरापर्यंत, तुमच्या खुल्या जागेपर्यंत, तुमच्या इमारतीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी जे काही पायपिंगच्या माध्यमातून तुमच्याजवळ पाणी पोहोचवलेलं आहे तर त्याचा प्रचंड मोठा भांडवली खर्च आहे, ज्याला आपण पायाभूत खर्च म्हणतो किंवा पायाभूत गुंतवणूक म्हणतो। ती BMCनं खूप मोठी करोडो अब्जावधी रुपयाची गुंतवणूक करून
या संदर्भात तुम्हाला भांडवली व्यवस्था निर्माण केलेली आहे। तर त्या पाणी पुरवठा करण्यासाठी जी व्यवस्था निर्माण झालेली आहे त्याच्यावरचा जो भांडवली खर्च आहे, तो जो काही BMCनं भांडवली खर्च केलेला आहे, तर तो भरून काढण्यासाठी किंवा त्यातला काही भाग भरून काढण्यासाठी जो कर आकारला जातो त्याला आपण म्हणतो पाणी लाभ कर। इंग्रजीमध्ये याला आपण वॉटर टॅक्स म्हणतो आणि पाणी लाभ करला वॉटर बेनिफिट टॅक्स म्हणतो। वॉटर बेनिफिट टॅक्स म्हणजे लक्षात ठेवा, पाणी पट्टी कर हा रोज तुम्हाला दैनंदिन जे काही पाणी पुरवलं जातं त्याचा कर म्हणजे पाणी पट्टी कर आहे, आणि पाणी लाभ कर हा त्या पाणी पुरवठा व्यवस्थावर केलेला भांडवली खर्चाच्या अगेन्स्ट भांडवली खर्च भरून काढण्यासाठी पाणी लाभ कर आहे। मग तसाच मलनिस्सारण कर आणि मलनिस्सारण लाभ कर आहे। मग नावाप्रमाणेच मलनिस्सारण कर ज्याला आपण सिवरेज टॅक्स म्हणतो, तर हा सिवरेज टॅक्स किंवा मलनिस्सारण कर हा कशावर आहे? मानवी विष्ठा आहे, मानवी मल आहे किंवा काही केर कचरा आहे। तर हा केर कचरा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डंप केला जातो। ते BMCच्या माध्यमातून तुमच्या घरातला तुमच्या प्रिमायसेसमधला कचरा उचलून घेऊन जाणार, महानगरपालिकेचं वाहन येणार आणि ते वाहन कुठंतरी शहराच्या बाहेर कुठंतरी डंप करणार। मग रोजचा जो केर कचरा उचलून नेणं आहे, मानवी मल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं आहे, त्याच्यासाठी जो काही खर्च महानगरपालिकेला येतो त्यासाठी तुमच्यावर मलनिस्सारण कर आकारला जातो। मानवी मल व दैनंदिन केर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा दैनंदिन खर्च आहे। पण मग त्यासाठी तुम्ही वेगवेगळे ट्रक खरेदी केलेले आहेत, डंपर खरेदी केलेले आहेत किंवा डंपिंग ग्राउंड कुठंतरी खरेदी केलेला आहे, तर किंवा त्या कचऱ्यावर काही प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या मशिनरीज प्लांट बसवलेले आहेत, तो काही भांडवली खर्च आहे, तो त्या व्यवस्थेवरचा जो भांडवली खर्च आहे त्याच्यासाठी हा मलनिस्सारण लाभ कर किंवा सिवरेज बेनिफिट टॅक्स आकारला जातो, मलनिस्सारण लाभ कर। आता हे बघत असताना नेहमी डोक्यात ठेवा, हे काय आहे? तो मालमत्ता कर आहेत। हे काय आहेत? मालमत्ता कर। तुम्ही जी इमारत वापरताय किंवा जी तुमच्या मालकीची किंवा तुम्ही धारण करणारी एखादी खुली जागा आहे, खुली जमीन आहे, तर त्या जमिनीच्या अनुषंगानं, त्या इमारतीच्या अनुषंगानं जे काही महानगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा पुरवली जाते, मग पाणीपट्टी कर आहे, त्याच्या अनुषंगानं पाणी लाभ कर आहे, मलनिस्सारण कर आहे, त्याच्या अनुषंगानं मलनिस्सारण लाभ कर आहे, हे कर आकारले जातात। म्हणजे मालमत्ता जी तुमची आहे, तर मालमत्ता कर जरी असला तर ते कुठल्या हेडिंग खाली आहे? या हेडिंग खाली आहे। येतं का लक्षात? त्यानंतर जर समजा काय अचानकपणे काय कुठंतरी आग लागली, तर ती आग विझवण्यासाठी अग्निशामक दलं काही विशिष्ट वेळेत लगेच हजर होतात, तर मग त्यासाठी मग अग्निशामक दलाचा जो काही खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी जनरल टॅक्स आकारला जातो, त्याला आपण सर्वसाधारण कर म्हणतो, सर्वसाधारण कर। त्यानंतर या कायद्याच्या कलम 61 मध्ये महानगरपालिकेची काही अनिवार्य कार्य सांगितलेली आहेत, काही कंपल्सरी फंक्शन्स सांगितलेले आहेत, आणि त्यामध्ये कलम 61Q सांगितलं की प्राथमिक शिक्षणाची सुविधा निर्माण करणं हे महानगरपालिकेचं अनिवार्य कर्तव्य आहे। ते व्हॉलंटरीली किंवा ऐच्छिक नाही, ते तुम्हाला करावंच लागेल, अनिवार्य कर्तव्य आहे ते। मग कंपल्सरी फंक्शन्स अँड ड्युटीजमध्ये येतं, त्या प्राथमिक शिक्षणावरचा खर्च करण्यासाठी शिक्षण उपकर आकारला जातो। आपण इकॉनॉमीमध्ये बघत असतो, ज्यावेळी उपकर असतो, ज्याला आपण सेस म्हणतो, एज्युकेशन सेस, तर हा ज्यावेळी सेस म्हणतो त्यावेळी सेसचा अर्थ काय आहे? तर तो कर, तो उपकर, तो कराचाच एक भाग आहे। मग तो उपकर जो आहे, तर तो उपकर ज्या नावाने आकारला जातो, ज्या नावाने गोळा केला जातो, त्याच नावाने तो खर्च केला जातो। म्हणजे जर समजा तुमच्याकडून आयकर आकारला जातो, तर आयकरच्या माध्यमातून रक्कम कुठं खर्च होते हे निश्चित नाही आहे। ते संचित निधीमध्ये जाईल, राज्याच्या किंवा केंद्राच्या, अर्थात ते केंद्राच्या संचित निधीमध्ये जातं, आणि त्यानंतर मग राज्य आणि केंद्र याच्यामध्ये विभागणी होईल आणि वेगवेगळ्या गोष्टीसाठी खर्च होईल। येतं का लक्षात? आता मग पण हा शिक्षण उपकर ज्या ठिकाणी एखादा उपकर असतो तो ज्या नावाने आकारला जातो त्याच नावाने खर्च केला जातो। म्हणजे शिक्षण उपकर त्याच्या माध्यमातून आलेली रक्कम तुम्ही प्राथमिक शिक्षणावर खर्च करणार आहे। उच्च शिक्षण
किंवा इतर काही प्रशिक्षण असेल तर ते महानगरपालिकेचं कर्तव्य जरी असलं तरी ते कलम 63 अंतर्गत ते ऐच्छिक तरतूद आहे, ऐच्छिक फंक्शन्स किंवा कर्तव्य येते लक्षात. आणि प्राथमिक शिक्षण हे मात्र कलम 61 अंतर्गत काय आहे, हे कंपल्सरी फंक्शन आहे. त्यानंतर पथकर आहे, म्हणजे आपण बघतो की सार्वजनिक सडका, काही पादचारी मार्ग आहेत, फुटपाथ आहेत किंवा रस्त्यावरचे खड्डे आहेत, या संदर्भातला जो काही खर्च केला जातो तर तो खर्च करणं हे सुद्धा कलम 61च्या M मध्ये सांगितलंय की तो कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. येतं रस्त्यावरचा खर्च आहे, रस्त्यांच्या डागडुजीचा खर्च आहे किंवा पादचारी मार्ग, फुटपाथ आहे, त्यांची ते सुव्यवस्थित ठेवणं ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे. आणि त्याच्या अनुषंगानं मग पथकर आकारला जातो, स्ट्रीट टॅक्स, पथकर स्ट्रीट टॅक्स आकारला जातो. त्यानंतर सुधार आकार आहे, ज्याला आपण इम्प्रूव्हमेंट चार्ज असं आपण म्हणतो. इम्प्रूव्हमेंट चार्ज किंवा सुधार आकार, हे सुधार आकार हा पण एक प्रकारचा करच आहे. पण हा सुधार आकार कुठल्या उद्देशाने आकारला जातो, जर महानगरपालिका तुमच्या घरापर्यंत, तुमच्या जागेपर्यंत काही पायाभूत सुविधा पुरवते आणि त्यामुळं तुमच्या जागेचं व्हॅल्युएशन वाढत असतं. उदाहरणार्थ तुमच्या इमारतीच्या जवळून मेट्रो लाईन गेलेली आहे, तुमच्या इमारतीपर्यंत चांगले सुस्थितीतले रस्ते तयार केलेले आहेत, तुमच्या इमारतीच्या शेजारी काही गार्डन आहे, तुमच्या किंवा तुम्ही जिथं तुमच्या जागेच्या आजूबाजूला IT पार्क निर्माण झालेला आहे, त्यामुळे पण तुमच्या जागेची किंमत वाढते. किंवा तुमच्या जागेच्या जवळपास काही विमानतळ नियोजित आहे किंवा विमानतळ झालेला आहे, त्यामुळे तुमच्या इमारतीचं किंवा तुमच्या जागेचं व्हॅल्युएशन वाढत असतं. अगदी विमानतळाच्या बाजूला जर मोकळी जागा तुमची आहे आणि तिथं जर समजा विमानतळ झालं तर आजूबाजूला प्रचंड प्रमाणामध्ये त्या जमिनीच्या किमती वाढत राहतात. म्हणजेच BMCच्या माध्यमातून ज्या काही पायाभूत सुविधांचा पुरवठा केला जातो किंवा पायाभूत सुविधावर जे गुंतवणूक केली जाते, खर्च केली जाते, त्याच्या माध्यमातून तुमच्या मालमत्तेचं मूल्य वाढत असतं आणि त्याच्या अगेन्स्ट जो कर आकारला जातो त्याला आपण म्हणतो सुधार आकार. सुधार आकार जेव्हा पायाभूत सुविधांच्या विकासामुळे मालमत्तेचं मूल्य वाढतं त्याच्या आधारावर सुधार आकार आकारला जातो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे 8 जे कर आहेत ते मालमत्ता कर आहेत. म्हणजे आपण म्हणतो मालमत्ता कर, पण तो मालमत्ता कर हा वेगवेगळ्या हेडिंग खाली आकारला जातो. येतं का लक्षात. मग याच्या अनुषंगानं मग त्या करांची, या वेगवेगळ्या करांची बेरीज करून मग एका विशिष्ट इक्वेशनच्या माध्यमातून मालमत्ता कर आकारला जातो. मग आता जो हा मालमत्ता कर जो आकारला जातो तर तो इमारत व जमिनीवर मालमत्ता कर आकारण्याचा आधार काय आहे. एक पूर्वी पट्टीयोग्य मूल्य किंवा रेटेबल व्हॅल्यूच्या आधारे मालमत्ता कर आकारला जात होता. हे सगळे पाणीपट्टी करापासून जे शेवटी आपण सुधार आकारपर्यंत बघितले, हे जे काही कर आहेत, आता ह्याला पूर्वीची जे नावं होती तर पूर्वी हे पाणीपट्टी आणि पाणी लाभ कर, तर 1973 पूर्वी हे पाणीपट्टी आणि पाणी लाभ कर याच्यासाठी फक्त वॉटर टॅक्स किंवा पाणी कर एवढंच नाव होतं, पाणी कर. आणि मलनिस्सारण कर आणि मलनिस्सारण लाभ कर ह्या दोघांना एकत्रित नाव होतं हलाल कर, हलालखोर टॅक्स जो आहे किंवा हलालखोर कर आहे हा आकारला जात होता. तर हलालखोर हे एक विशिष्ट जमात, प्रामुख्याने ही मुस्लिम जमात आहे. तर ही जमात ही केर कचरा वगैरे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी उचलून घेऊन जात होती. तर त्यांच्या नावानुसार या कराला हलालखोर कर असं नाव होतं. मात्र मग त्या हलालखोर कराच्या ऐवजी सध्या मलनिस्सारण कर आणि मलनिस्सारण लाभ कर असं नाव आहे. मित्रांनो, आता आपल्या पुस्तकाबद्दल आणि बॅचबद्दल, आपलं हे BMCचं पुस्तक हजारोच्या संख्येनं विकलं गेलेलं आहे आणि आपली ऑनलाईन बॅचला सुद्धा हजारोच्या संख्येनं पसंती दर्शवलेला आहे. त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तर आपलं हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक बाजारातलं एकमेव पुस्तक असं आहे की ते 2024च्या दुरुस्तीपर्यंत आहे. अगदी अलीकडच्या सगळ्या दुरुस्तीपर्यंत हे पुस्तक आहे. विद्यार्थ्यांनीच मला येऊन सांगितलेलं आहे की आपलं पुस्तक आणि आपली बॅच ही महाराष्ट्रातली एकमेव पुस्तक आणि एकमेव बॅच अशी आहे की ती पार अलीकडच्या काळातल्या दुरुस्त्यापर्यंत आहे. त्यामुळं जर तुम्ही
फक्त गव्हर्नमेंटच्या फोटो झिंकोच्या PDF वाचत असाल, अन्य काही पुस्तक वाचत असाल तर तुम्ही रेंजच्या बाहेर पडणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। त्यामुळं या पुस्तकाच्या माध्यमातून इतकं सुंदर पद्धतीनं आपण हा कंटेंट दिलेला आहे की अगदी 2023, 22, 21, 2018, 17, 16 की ह्या वेगवेगळ्या दुरुस्त्या ज्या गव्हर्नमेंटच्या PDF मध्ये नाहीत किंवा गव्हर्नमेंटच्या PDFच्या आधारावर लोकांनी ॲज इट इज पुस्तक काढली त्यामध्ये पण नाहीत, तर एकमेव महाराष्ट्रातलं पुस्तक आहे की ज्यामध्ये आत्तापर्यंतच्या सगळ्या लेटेस्ट दुरुस्त्या आहेत। आणि या दुरुस्त्या पण अशा पद्धतीच्या आहेत की हमखास त्याच्यावर प्रश्न विचारण्याजोगा आहे। अगदी ब्लर काहीतरी दुरुस्ती आहे असा काय प्रकार नाही, अगदी ठळक ठळक महत्त्वाच्या गोष्टीवर वेगवेगळी प्राधिकरणं, वेगवेगळे कालावधी, वेगवेगळे आकडे याच्यावर दुरुस्ती आहेत। तर त्यामुळं हमखास त्या दुरुस्त्यावर प्रश्न येणार आहे आणि जर तुम्ही आउटडेटेड PDF वाचत असाल तर तुमची बरीच मार्क जाणार आहेत, हे लक्षात ठेवा। तर मग ह्या पुस्तकाबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणात पुस्तक हे खपलेलं आहे। तर अर्थात या पुस्तकाच्या माध्यमातून आणि आपल्या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून आपण तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाडण्यासाठी विडा उचललेला आहे। आणि आजपर्यंत आपली कायद्यामध्ये 7 पुस्तकं आहेत आणि त्या वेगवेगळ्या परीक्षेसाठी त्या आपल्या वेगवेगळे जे कायदे होते तर त्यासाठी वेगवेगळे आत्तापर्यंतची 7 पुस्तकं आहेत। त्याच्या अनुषंगाने आपल्या ऑनलाईन बॅचेस पण आहेत। तर त्या बॅचेसप्रमाणे त्या पुस्तकाप्रमाणे पण या पुस्तकाला आणि आपल्या ऑनलाईन बॅचला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। तर या पुस्तकामध्ये आपण ह्या सगळ्या दुरुस्त्या तर केलेल्या, नवीन सगळ्या दुरुस्त्या तर आहेच आहे, पण मुंबई महानगरपालिका अधिनियम सोडून मुंबई महानगरपालिका स्थानिक वैशिष्ट्य जो आहे की जो निरीक्षक पदासाठी 30 मार्काला आहे आणि लिपिक पदासाठी तो 50 मार्कासाठी आहे। तर मग असं मिळून हे पुस्तक आपलं निरीक्षक पदासाठी 130 गुणांसाठी आहे आणि लिपिक पदासाठी मग तुम्हाला 50 प्रश्नांसाठी हे मुंबई महानगरपालिका स्थानिक वैशिष्ट्य हा सुद्धा घटक आहे। तर याच्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका पण दिलेली आहेत, त्याचाही तुम्हाला फायदा होईल। आणि आपली जी ऑनलाईन बॅच आहे तर ती ऑनलाईन बॅच अशा पद्धतीनं तयार केलेली आहे, कारण आपल्या पुस्तकामध्ये आपण जो कंटेंट दिलेला आहे तर तो कायद्याच्या लँग्वेजमध्ये आहे। कारण ज्यावेळी पेपर सेटर ज्यावेळी प्रश्न काढतो त्यावेळी कायद्यामधले ज्या तरतुदी आहेत ॲज इट इज कॉपी पेस्ट करतो, त्यामुळे आपल्याला पुस्तकात तसं द्यावं लागतं आणि एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडं आपल्याला ते पुस्तक सोप्या पद्धतीनं देणं हे थोडं अवघड असतं। तर त्या अनुषंगानं आपल्याला या ऑनलाईन बॅचची आपण ही रचना केलेली आहे। तर ह्या आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये जे काही पुस्तकामध्ये जो काही कंटेंट आहे तर तो अत्यंत सोप्या पद्धतीनं मांडलेले आहे। मग वेगवेगळे फ्लोचार्ट्स असतील, वेगवेगळे इमेजेस आहेत, तर त्याच्या माध्यमातून आपण ह्या बॅचमध्ये तो भाग आपण कंटेंट पहिल्यांदा समजून सांगतोय आणि त्यानंतर मग परत त्या पुस्तकातल्या तरतुदी घेतोय। त्यामुळे तुम्हाला पुस्तक अत्यंत सोपं वाटू लागेल। आणि मला बऱ्यापैकी जे काही सिनियर विद्यार्थी आहेत, आत्तापर्यंत PSI कायद्याची तयारी केलेली आहेत किंवा PSI कायद्यामध्ये जवळपास आउट ऑफ मार्क आहेत किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेत जवळपास आउट ऑफ मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांनी पण मला सांगितलं की सर सुरुवातीला तुमचं पुस्तक घेऊन आम्ही वाचण्याचा प्रयत्न केला, पण बऱ्याच गोष्टी फार किचकट आहेत, संदिग्ध आहेत, कशाचा कशाला मेळ लागत नाही आणि एक एक तरतूद एक एक वाक्य एक एक पान आहे। काही तरतुदी अशा आहेत की एक वाक्य पहिल्या पानाच्या म्हणजे एका पानाच्या सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत एकच वाक्य, त्यामुळे कशाचा कशाला मेळ लागत नाही। तर त्यामुळं वेळ प्रचंड चालला म्हणून परत तुमची बॅच घेतोय। तर मित्रांनो, अगदी किरकोळ किंमत आहे, तर आयुष्यात नेमका कुठं खर्च करायचा, कुठं काटकसर कसं करायची, कशाला प्रेफरन्स द्यायचा हे आपल्याला गोष्टी कळल्या पाहिजेत। कारण हे निरीक्षक पद हे MPSC मध्ये गट ब आणि गट क मध्ये जी काही सगळी पदं आहेत त्या सगळ्या पदांपेक्षा अगदी सर्वोत्कृष्ट पद आहे। तर त्यामुळं ज्या लोकांना या पदाच्या संदर्भात माहिती आहे तर त्या लोकांनी राज्यसेवासुद्धा बाजूला सोडून या BMCवर फोकस केलेला आहे। तर त्यामुळं आपली ही ऑनलाईन बॅच आणि आपलं पुस्तक याच्या माध्यमातून तुम्हाला 100% तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवणार आहेत। एकाच दुसरी तुमची सिली मिस्टेक झाली तरच, मात्र माझ्याकडून तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी मार्क पडतील अशा पद्धतीनंच मी तयारी करून घेतोय। तर मग आणि कलम लक्षात ठेवण्याच्या अनुषंगाने त्याचे काही स्पेशल लेक्चर पण घेतोय। प्रत्येक घटक शिकवताना त्या प्रत्येक घटकावर परीक्षक TCS तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारेल ह्या पण सगळ्या गोष्टी एकत्रित घेतोय। त्यामुळे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही। त्यामुळे आपलं हे पुस्तक आणि ही बॅच एकमेकाला परस्पर पूरक आहेत, तर ह्या दोन्हीही गोष्टींचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल। तर त्यामुळे
हे आपलं पुस्तक आणि बॅच, पुस्तक तर बहुतांशी लोकांनी घेतलेलं आहे, एका दुसऱ्या लोकांनी जर समजा हे ऑनलाईन बॅच घेतली नसेल तर मग पुढे जाऊन पश्चाताप होण्यापेक्षा काही आपले डेमो लेक्चर आहेत ते बघा आणि लवकरात लवकर निर्णय घ्या. तर मग हे जे काही वेगवेगळे कर आहेत तर हे कर तर मग आपण म्हणतो की 2010 पासून 1 एप्रिल 2010 पासून BMCनं भांडवली मूल्याच्या आधारावर हे मालमत्ता कर लावायला सुरुवात केली. मग आता यापूर्वी जो काय कराचा आधार होता तर त्याला आपण म्हणतो रेटेबल व्हॅल्यू किंवा पट्टीयोग्य मूल्य. रेटेबल व्हॅल्यू किंवा पट्टीयोग्य मूल्य. तर हे पट्टीयोग्य मूल्य म्हणजे काय तर साधारणपणे तुमचा जो तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये एका विशिष्ट स्क्वेअर फूटचं भाडं किती आहे, वार्षिक भाडं किती आहे, त्याच्या आधारावर जो मालमत्ता कर आकारला जात होता तर त्याला आपण म्हणतो पट्टीयोग्य मूल्य आधारित मालमत्ता कर, रेटेबल व्हॅल्यूवर आधारित मालमत्ता कर किंवा रेटेबल व्हॅल्यू बेस्ड प्रॉपर्टी टॅक्स. हा वार्षिक भाड्याच्या प्रमाणात होता. मात्र ह्या पट्टीयोग्य मूल्याच्या माध्यमातून BMCला मालमत्ता कराच्या माध्यमातून रक्कम ही कमी मिळत होती, म्हणून ते 2010 पासून खरं तर 2012 पासून हा निर्णय झाला आहे आणि तो भूतलक्षी प्रभावानं, ज्याला आपण कायद्यामध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणतो, रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे तुम्ही कायदा आज केलाय आणि पाठीमागच्या काळाला लागू केलाय. तर असं करता येतं का तर आपण असं म्हणतो की नैसर्गिक न्यायतत्व आहे की तुम्ही जो काही कायदा तुम्ही लागू करता तो प्रचलित कायदा तुम्हाला लागू असला पाहिजे. म्हणजे आज कायदा तयार करून तुम्ही मागच्या गोष्टीसाठी लागू करू शकत नाही. मात्र कर कायदे हे त्याला अपवाद आहेत किंवा कराच्या तरतुदी त्याला अपवाद आहेत. कारण आता आपण इन्कम टॅक्स पण बघतो. जर समजा आपल्याला 1 एप्रिल 2025 पासून जर समजा आपल्याला जो आयकर लागतो तर तो आयकर हा कधी ठरवलेला आहे तर तो आयकर हा 31 मार्च 2025 पर्यंत तो मंजूर करून घेतला आहे. खरं तर 1 फेब्रुवारीलाच मांडला आहे. 1 फेब्रुवारी 2025ला म्हणजे जुन्या आर्थिक वर्षात तो मांडला आहे, मंजूर करून घेतला आहे. आणि मग सॉरी इथं कसं आहे की 1 एप्रिल 2025 पासून तुमच्याकडून जो इन्कम टॅक्स आकारला जाणार आहे तो कुठल्या आर्थिक वर्षाचा आकारला जाणार आहे 2024-25 साठी. बरोबर, 2024-25 साठी. म्हणजे जे आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत या काळामध्ये जे काही तुम्ही उत्पन्न कमवलंय तर त्या उत्पन्नावर पुढे जाऊन हे जे काही मूल्यांकन वर्ष आहे तर 1 एप्रिल 2025ला नवीन वर्ष सुरू झालं तर या दिवशी जो मान्य करून जो काही कर आकारायला सुरुवात होते तर तुम्ही कराचा दर आत्ता ठरवणार आणि पाठीमागच्या काळातल्या उत्पन्नावर तुम्ही लागू करणार. त्यामुळे कर कायदे हे गतकाळाला लागू असतात. येतं लक्षात. तर आपण हे इकॉनॉमीमध्ये पण बघत असतो. तसंच हे कर कायदे गतकाळाला लागू असू शकतात, इतर कायद्याप्रमाणे तसा ह्याला अडचण होत नाही. तर त्यामुळं BMCनं सुद्धा काय केलं की भांडवली मूल्याच्या आधारावर कर गोळा करण्याचा निर्णय घेतला 2012ला आणि लागू केला 2010 पासून. 2010 पासूनच्या मालमत्तेच्या अनुषंगानं तुम्ही कर लागू केला. तर आता 1 एप्रिल 2010 पासून हा लागू आहे. निर्णय कधीचा आहे आपल्याला महत्त्वाचं नाही, कधीपासून लागू आहे 1 एप्रिल 2010 पासून लागू आहे. पूर्वी कुठला होता पट्टीयोग्य मूल्य आधारित कर होता. आता भांडवली मूल्य कॅपिटल व्हॅल्यूवर आधारित आहे. म्हणजे काय तुमच्या त्या मालमत्तेचं बाजारी मूल्य काय आहे, आजची मार्केट व्हॅल्यू काय आहे त्याच्या आधारावर मग तुम्हाला मालमत्ता कर द्यावा लागतो. म्हणजे यापूर्वी तुमच्या इमारतीवर किंवा खुल्या जमिनीवर जो मालमत्ता कर आकारला जात होता तो पट्टीयोग्य मूल्य आधारित होता की जो वार्षिक भाड्याच्या प्रमाणात तो आकारला जात होता. आणि 1 एप्रिल 2010 पासून मात्र नवीन भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर आकारला जाऊ लागला. म्हणजे तुमच्या त्या इमारतीचं किंवा खुल्या जागेचं मार्केट व्हॅल्यू काय आहे, सध्या त्याचं बाजारी मूल्य काय आहे त्याच्या आधारावर हा कर आकारला जातो. फक्त जाता जाता लक्षात राहू द्या की कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया पैकी हा तुमच्या कार्पेट एरियावर लावला जातो.
तर हा बिल्टअप एरियावर लावला जात नाही, तर कार्पेट एरियावर लावला जातो. तर कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया काही आपल्यापैकी काही बहुतांश लोकांना माहीत असेल. कार्पेट एरिया म्हणजे जेवढा एरिया आपण वापरतो तर तेवढाच एरिया आपण कार्पेट एरिया म्हणतो, बरोबर आहे. आणि बिल्टअप एरिया म्हणजे काय, मग उदाहरणार्थ तुमच्या समजा एखादी तुमची खोली आहे, त्या खोलीची जेवढी जागा तुम्ही वापरतात ते तो कार्पेट एरिया. पण मग बाकी मग भिंतीत काय जागा गेलेली आहे किंवा जिन्यात काय जागा गेलेली आहे किंवा पोर्चमध्ये काय जागा गेलेली आहे, तर ह्या सगळ्या जागा एकत्रित केल्या जातात. म्हणजे तुम्ही वापरणारी जागा, भिंतीत केलेली जागा, पोरची जागा, पायऱ्यावर जे काही जिन्याची जागा, ह्याचा एकत्रित विचार करून ते बिल्टअप जागा असते. ज्यावेळी तुम्ही शहरामध्ये काय म्हणजे काय घर वगैरे घेता, फ्लॅट घेता, तर त्यावेळी बिल्डर हा तुमच्या बिल्टअप एरियावर दर लावतो. येतं का लक्षात. आणि मग कार्पेट एरिया जर साधारणपणे 100 स्क्वेअर फूट असेल, 100 स्क्वेअर फूट जर समजा कार्पेट एरिया आहे, तर साधारणपणे त्याच्यावर 30 ते 40% लोडिंग केलं जातं. म्हणजे कार्पेट एरिया 100 स्क्वेअर फूट आहे, पण 130 किंवा 140 स्क्वेअर फूटचा 130 किंवा 140 स्क्वेअर फुटाची रक्कम तुमच्याकडून घेतली जाते. तो बिल्टअप एरिया असतो. आता काय हे मग कळलं पाहिजे, कारण ह्यात पुन्हा कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया असे शब्द येतात, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. तर कार्पेट एरिया म्हणजे आतली जी काही जागा तुम्ही वापरतात ती कार्पेट एरिया. तर मालमत्ता कर हा कार्पेट एरियाच्या आधारावर आकारला जातो का बिल्टअप, त्याचं उत्तर आहे कार्पेट एरिया. तर मग हे लक्षात राहू द्या. तर मग कराचे कोणकोणते प्रकार आहेत आणि ते कर कसे आकारले जातात, त्याचा आधार काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. ह्या परीक्षेदृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्या कळल्याशिवाय हे प्रकरणच तुम्हाला कळत नाही. त्यामुळे ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे.